नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरत असताना लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे मित्रांनो. तसेच काही दिवसांपूर्वी कागदपत्रांमध्ये जे काही बदल झालेले आहे मित्रांनो, तर ते काय बदल झालेला आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. जेणेकरून फॉर्म भरत असताना तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. सर्वात पहिले जे कागदपत्र आहे मित्रांनो, तर ते आहे आधार कार्ड. आधार कार्ड जे आहे ते सर्वांना कंपल्सरी आहे मित्रांनो. तसेच आधार कार्डवर जशी तशी डिटेल आपल्याला फॉर्म भरत असताना त्या ठिकाणी टाकायची आहे मित्रांनो. आपलं जसं नाव किंवा स्पेलिंग आधार कार्डवर असेल तसेच फॉर्म भरत असताना टाकायचं आहे मित्रांनो. तसेच जन्मतारीख सुद्धा त्याप्रमाणेच टाकायची आहे. आणि यासाठी जे दुसरं महत्त्वाचं कागदपत्र आहे मित्रांनो, ते आहे बँक पासबुक. आणि जे ज्या बँकमध्ये तुमचं अकाउंट असेल ती बँक राष्ट्रीयकृत असायला हवी मित्रांनो. म्हणजेच उदाहरणार्थ SBI, तसेच बँक ऑफ महाराष्ट्र, तसेच ग्रामीण महाराष्ट्र ग्रामीण बँक यापैकी तुम्ही कोणत्याही बँकेत किंवा HDFC जरी असली तरी चालेल, अशा राष्ट्रीयकृत बँकेचं तुम्ही डिटेल देऊ शकता मित्रांनो. जर तुम्ही JDC म्हणजे तुमच्या जिल्ह्यावरती बँकेचे डॉक्युमेंट दिले तर ते चालणार नाही मित्रांनो. आणि पोस्टात जर खाते असेल तुमचे तर तेही चालू शकते. त्यासाठी तिसरं डॉक्युमेंट्स लागणार आहे मित्रांनो, हमीपत्र. या हमीपत्रावर तुम्ही व्यवस्थित वाचून त्या ठिकाणी टिक मार्क करायचे आहे मित्रांनो. आणि खाली अर्जदाराची सही म्हणून एक ऑप्शन आहे, त्या ठिकाणी अर्जदाराने व्यवस्थित सही करून अपलोड करायचं आहे मित्रांनो. चौथं डॉक्युमेंट आहे मित्रांनो, उत्पन्नाचा दाखला किंवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड. आणि या ठिकाणी मित्रांनो, तुम्हाला जो पांढरा रेशन कार्ड असेल तुमच्याकडे तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला कंपल्सरी लागणार आहे मित्रांनो. तसेच त्या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला जर तुम्ही अपलोड केला तर त्या उत्पन्नाच्या दाखल्यावर तुमचं जे काही उत्पन्न आहे ते 2.5 लाखाच्या खाली असायला पाहिजे. आणि जर पिवळं आणि केशरी रेशन कार्ड तुमच्याकडे असेल तर तुम्हाला उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही. आणि मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे आताच नवीन नियमात बदल करून नवीन जो GR आलेला आहे मित्रांनो, तर त्या GR नुसार ज्या महिलांचे जन्म महाराष्ट्राबाहेर म्हणजे परराज्यात झालेले असेल आणि तिचे लग्न जर महाराष्ट्रातील व्यक्तीशी झालेले असेल मित्रांनो, तर त्या ठिकाणी त्या महिलेचे म्हणजेच महाराष्ट्रातील त्या व्यक्तीचे जे काही अधिवास प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला किंवा 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, तसेच 15 वर्षापूर्वीचे मतदान कार्ड सुद्धा चालू शकतं मित्रांनो. तर अशा प्रकारच्या 5 तसेच म्हणजे 6 प्रकारचे डॉक्युमेंट्स तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे लागणार आहे मित्रांनो. आणि लवकरात लवकर तुम्ही सर्व डॉक्युमेंट्स जमा करून फॉर्म भरायचा आहे मित्रांनो. कारण राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की लाडक्या बहिणीला जे म्हणजे रक्षाबंधनच्या वेळेस 2 महिन्यांचे जुलै तसेच ऑगस्टचे 3,000 रुपये अकाउंटला जमा करण्यात येणार आहे मित्रांनो. आणि हिची जी शेवटची तारीख आहे फॉर्म भरण्याची ती 31 ऑगस्ट आहे मित्रांनो. ती तारीख सुद्धा जवळ येत चालली, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या.